भारतासारख्या निसर्ग संपन्न कृषी प्रधान देशात पावसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। स्वातंत्र्यानंतर देश जोमाने उभारणीच्या कामाला लागला होता। अर्थव्यवस्थेचा जास्तीत जास्त भार कृषी क्षेत्रावर होता, अजूनही आहे। देशात फक्त शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांचं प्रमाण 60 ते 70% अधिक आहे। 70च्या दशकात तर हे प्रमाण 90%हून अधिक होतं। अशा परिस्थितीत अवर्षणग्रस्त भागातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणणं हा एक मोठा प्रश्न देशासमोर होता। जिथे 2 वेळच्या खाण्याची भ्रांत होती, तिथे शिक्षण, आरोग्य या गोष्टींकडे लक्ष कोण देणार? 1972च्या दुष्काळात सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रामापूर, कमळापूर गावांच्या परिसरात राहणाऱ्या कुटुंबांच्या मदतीला काही स्वयंसेवक धावून गेले। प्राध्यापक वसंत देशपांडे, पोलीस पाटील भीमराव तात्या, ज्ञानू अण्णा गायकवाड या मंडळींनी दुष्काळाची तीव्रता कमी होईपर्यंत सुमारे 2.5-3 वर्ष या भागात दुष्काळ निवारणाची कामे केली। मी वसंत नारायण देशपांडे आणि सगळ्यांच्या बरोबर काम करत असताना एकी न काही ते करीत होते। असे करीत 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 2-3 वर्षापर्यंत ही कामं सुरू झाली। तरी विहीर केल्या, किती बंडिंगची कामं केली, इरिगेशनची कामं केली आणि करीत असताना लोकांचं सहकार्य तर मिळतच होतं। 1976 मध्ये या मंडळींनी त्यांच्या कामाला संस्थात्मक रूप द्यावे म्हणून येरळा प्रोजेक्ट्स सोसायटीची स्थापना केली। एखाद्या प्रदेशाची सर्वांगीण माहिती घ्यावी, तिथे काय पीक घेतलं जातं तर फायद्याचं आहे, बाजारपेठ कशी उपलब्ध होईल, तिथल्या मुलांना शिक्षण कसं मिळेल, आरोग्य, दळणवळण यासाठी संस्थेच्या आणि गावाच्या सहभागातून काय करता येईल ते सर्व करावं। कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करावं, गावं स्वावलंबी करावीत, तेथील ग्रामस्थ आर्थिक व सामाजिक क्षेत्रात सक्षम करावीत आणि पुढच्या अशाच एका गरजू भागाकडे जावं अशी निस्वार्थ कार्यरचना या संस्थेची आहे। आता येरळा संस्था तिच्या पुढील पिढीद्वारे कार्यरत आहे। अनिल डॉक्टर म्हणून एक कुंडल भागाचे डॉक्टर म्हणून आहेत होते। मग त्यांनी आमच्या गावातले काही लोक तिथं चाकरीसाठी किंवा पोटा पाण्या उदरनिर्वाहासाठी ह्या भागात सावंतपूर, किर्लोस्करवाडी, पलोस, कुंडल ह्या भागात राहतात। मग त्यांच्या संपर्कातून अनिल डॉक्टर म्हणून यांना अचानक आमच्या गावचे डेप्युटी सरपंच तुकाराम भोसले होते, त्यावेळेला त्यांचा संपर्क आला। त्यांचा संपर्क साधल्यामुळं आम्हा येरळा संस्था ते सापडले। ही संस्था आता सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्याच्या जालिहाळ या भागातील 22 खेड्यात 1997 पासून कार्यरत आहे। पहिला 1-2 वर्ष आम्ही असं ठरवलं की ह्या भागाचा पूर्ण अभ्यास करायचा। ह्या भागाचा अभ्यास करत करत आम्ही ह्या भागाच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, लोकांना काय व्हावं वाटतं, ह्याचे ड्राईव्ह काय आहेत वगैरे अशा अनेक गोष्टींचा अगदी सायंटिफिकली विचार केला। त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण या भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करूया आणि लोकांना असं पटू दे की हे लोक इथं आहेत, आपल्या जवळ आहेत आणि आपण ह्यांच्याबरोबर गेलो तर आपला विकास नक्की होईल। येरळा संस्था जालिहाळला आली तेव्हा नारायण देशपांडे, अप्पा वेळापूरकर, दादा मेंगाणे, योजना लिपाणे, बसवराज दाशाळ, प्रकाश मोरे, सरस्वती मोरे या सर्वांनी 2 वर्ष घरोघरी जाऊन इथल्या अडचणी समजून घेतल्या। वारंवार पडणारा दुष्काळ, रोजगाराची स्थिरता नसणे, त्यामुळे शिक्षणाची दुरावस्था, ओघाने आलेले मागासलेपण ही गावं सोसत होती। संस्थापक मंडळींनी कार्याचा भक्कम व संस्कार संपन्न पाया दिल्याने येरळाची ही पुढची पिढी नेमक्या उद्दिष्टपूर्तीसाठी पूर्ण कार्यक्षमतेने व ज्ञानतंत्रज्ञानाची कास धरून ग्रामविकासाच्या कार्यात उतरलेली। जालिहाळ परिसरातील दुर्गम खेड्यात व वाड्या वस्त्यांवर सर्व्हे केल्यानंतर इथल्या मूळ समस्या येरळा संस्थेच्या लक्षात आल्या। शेतजमिनी असूनही दुष्काळी भाग असल्यामुळे त्यावर उदरनिर्वाह शक्य नव्हता। पर्यायाने इथला शेतकरी ऊसतोडी, वीटभट्टी, ट्रॅक्टर, ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करणे आणि अशाच पद्धतीची कामं करून जेमतेम आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरत होता। आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळेला जवळजवळ 60 ते 70% पेक्षा जास्त लोक
हे ऊसतोडीला जायचे. ऊसतोडीला गेल्यामुळं यांच्या मुलांचे शिक्षण होत नाही, यांच्या आरोग्याचे प्रश्न होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लोक जिथं ऊस तोडल्या जातात तिथं ह्या लोकांना खूप वाईटपणे वागवलं जातं आणि त्यांचं मानसिक खच्चीकरण केलं जातं. त्यामुळं ही लोकं त्या ऊसतोडीच्या विषय सर्कलमधून बाहेरच येत नाहीत. यासाठी येथील कुटुंबांना त्यांच्या गावातच निर्वाहाची सोय करण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेतले. येरळा संस्थेने हे जाणून गावातल्या पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचं ठरवलं. सर म्हणलं या भागात कृष्णा नदीनं पाणी कसं येतं आहे हे आम्ही बघू ना. कर्नाटकातलं एक हिरेपडसलीचं एक हे प्रोजेक्ट होतं. MP पाटील साहेबांना इरिगेशन मिनिस्टर होता त्या टायमाला. ते सॅटेलाईटवरती त्याचा मॅप काढून सर स्वतः तयार करून आम्हाला बोलून घेऊन MP पाटील साहेबाला भेटलो आम्ही 2-3 वेळा बिजापूर जाऊन. परत त्याने बेंगलोरला सुद्धा जाऊन भेटलेलं आहे. मग लोक म्हणत होतं इथं कसं पाणी येणार, कर्नाटकडनं येत नाही, महाराष्ट्राकडनं येणार. महाराष्ट्राकडनं लई लांब आहे. म्हैसाळकडनं येणार पाणी 4 टप्प्यातनं 5 टप्प्या उचलून ते पाणी शक्यतो येणार आहे. कधी येतं माहीत नाही. जवळ आम्हाला आलं आहे घेऊ म्हणून सर भेटले, तयार केलं आहे आणि वेळोवेळ कार्यक्रमला भेटायचं घेऊन सर. आम्ही ते प्रोजेक्टवर स्वतः सर येऊन भेटलं आहे. भेटून त्याचं आज सक्सेस झालं आहे. गेल्या 2 वर्षापासून इथले 3 मोठे बंधारे आहेत. त्या बंधाऱ्यामध्ये कर्नाटकाचं पाणी यायला लागलं आहे. म्हणजे आता इथं ह्या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष नाही. म्हणजे आपला हा भाग जो आपण सुरुवातीला विचार केला होता की कुठल्या तरी नदीचं पाणी आल्याशिवाय इथला दुष्काळ हटणार नाही, इथल्या पाण्याची समस्या कमी होणार नाही, तर ह्या योजनेच्या माध्यमातून आता हा भाग सगळा कृष्णा नदीला जोडला गेला. मग मोठी योजना तर म्हणा आता भिवरगी जवळजवळ 4 ते 4.5 किलोमीटर अंतर आहे इथून. त्या गावामधून पाणी आणण्यासाठी पाईपलाईन 4 इंची 5 इंची 3 इंची जे त्यांची योजना 5-6 शेतकऱ्यांचा एक ग्रुप करायचा. त्या ग्रुप करायला सामुदायिकरित्या पाईपलाईन म्हणून त्यांनी सर्व जे मटेरियल लागेल ते सर्व मोफत दिले. असं भरपूर शेतकरी पाईपलाईन करून शेती सुधारणा करून घेतला. आम्ही सुद्धा त्यात भागीदार आहे. आम्ही सुद्धा घेतलं आहे. बागायत करून घेतल्यावर ऊस तोडायला जायचं बंद झालं. आपलं बंद झाल्यावर इथं शेतीत आपलं आम्ही राबून खायला लागलो. आता कुठं जाणं येणं नाही. ह्या सगळ्या ज्या इरिगेशन स्कीम्स केल्या ह्या त्या ग्रुपच्या मालकीच्याच आहेत. ह्याच्यामध्ये संस्था यांनी फक्त सपोर्ट करण्याचं काम केलं आणि ते एस्टॅब्लिश करताना ज्या ज्या अडचणी येतील त्या सगळ्या अडचणी सोडवायचा आम्ही प्रयत्न केला आणि तशा सोडवल्यासुद्धा. कर्त्या पुरुषाविना निराधार कुटुंबाला उभं करण्यासाठी, स्त्रियांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी योजना बनवल्या आणि त्यांचे प्रशिक्षण देऊन स्त्रियांना आपल्या पायावर उभं केलं. बाकी स्त्रियाही यात जोमाने सामील झाल्या. तरुणपणातच वैधव्य आलेल्या स्त्रियांच्या पुनर्विवाहाची पद्धत सुरू करून ती पद्धत या भागात रूढ करण्याची स्थानिक मंडळींच्या गळी उतरवली. ही एक अवघड वाट येरळानं धरली. गावातल्या लोकांना रूढीच्या बाहेर काढून यासाठी तयार करणं तसं अवघड काम होतं. पण संस्थेच्या या प्रयत्नात समाजाचं असलेलं हित ग्रामस्थांना मनापासून पटल्याने गावकऱ्यांनीच ते नेटाने घडवून आणलं. 1990-95 नंतर भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये जेव्हा HIV एड्सचा प्रादुर्भाव जोरात सुरू झाली, येरळा प्रदेश सोसायटी संचालक मंडळाने असं निर्णय घेतला की वा हे एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे मानवासाठी, कम्युनिटीसाठी. ह्याच्याबद्दल जनजागृती व्हायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी असणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय आणि प्रायव्हेटचं सर्व्हिस मिळाला पाहिजे. म्हणून येरळा प्रदेश सोसायटीने 2003 सालच्या दरम्यान सांगली जिल्ह्यातल्या, सांगली शहरातल्या विशेषतः काही महिला संस्थेच्या संपर्कात आल्या. ज्यावेळी संस्थेकडे आल्या त्यावेळी आम्ही संपूर्ण परिस्थितीचा विचार केला आणि मग त्या महिलांसाठी एक त्यांना रोजगार देण्यासाठी म्हणून सांगलीमध्ये एक युनिट चालू केलं. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक PCB असेंब्ली करायची आणि त्याच्यातून प्रोडक्ट्स बनवायचे. पर्टिक्युलरली सुरुवातीला आम्ही इलेक्ट्रॉनिक बलास्ट जे ट्यूबलाईटला लागतात ते इलेक्ट्रॉनिक बलास्ट
डिझाईन करून या महिला त्यांना महिलांना प्रशिक्षण देऊन त्या महिलांना ते बनवायला लावले आणि त्याचं मोठ्या प्रमाणात आम्ही एक वेगळ्या युनिटमधून मार्केटिंग करू लागलो. त्या पद्धतीनं ह्या युनिटचं जे भविष्य आहे तेही अतिशय उज्ज्वल आहे. ह्या महिला ज्या अल्पशिक्षित आहेत पण अतिशय मोठा त्यांना ड्राईव्ह आहे. यांनीच हे युनिट उभं केलं आहे आणि त्या आज हे युनिट अतिशय सक्सेसफुली चालवतात. ह्याच्यासाठी संस्था त्यांच्या पाठीशी आहेच, पण पुढाकार त्यांनी घेतला आहे आणि गेले जवळजवळ 13 वर्ष ते हे युनिट चालवत आहेत. अतिशय सक्सेसफुली ते युनिट चालवतात. संस्था आधीपासून महिला सबलीकरणावरती खूप काम करते. महिला सबलीकरण म्हणजे त्यांचं आत्मविश्वास किंवा स्वाभिमान खाली न टाकता आम्ही त्यांना मदत केले म्हणून त्यांना जाणीव न देता त्यांना आम्ही मदत करतो. माझं नाव विद्या अनिल घुमे. 2005 साली माझे मिस्टरांचं निधन झालं. त्यानंतर मी येरळामध्ये आले. येरळामध्ये आल्यानंतर हे काम दाखवलं गेलं मला. मी शिकले आणि माझे मिस्टर वारल्यानंतर मला म्हणजे माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न होता. माझ्या 2 छोट्या मुली होत्या, त्यांना वाढवायचा, त्यांच्या भविष्याचा प्रश्न होता. पण हे काम करायला चालू केलं आणि माझा आत्मविश्वास वाढला आणि काम करत करत मी माझ्या मुलींना पण शिकवलं आणि आता मोठ्या झाल्या, त्या शिक्षण वगैरे पूर्ण झालं. एका मुलीचं लग्न केलं आहे, त्यामुळे मी माझ्या पायावर उभी राहू शकले. घरबीर काहीच नव्हतं. आमचं शेत हे झालं आहे, तळ्यात गेलं आहे आमचं शेत. मग थोडं राहिलेलं इथं राहत होते आम्ही. असं झालं. मग इथं आल्यानंतर हे सुरू झालं. येरळात संपर्कात आलं ना, सगळंच खूप बदल झाले. ते आता आठवणसुद्धा मला काढायला हे आवड नाही आणि काढतच नाही मी. ते 2 वर्षानं मोरे मॅडम त्यांनी गावात आले, तर त्यांनी भेटले. मॅडम मी दररोज तर सावकार त्यांच्यात कामाला जात होतो. तर संस्थामध्ये हे काम करे चांगलं आहे म्हणून बोलून आणले. तो वडील म्हटले तू हे तर कामाला जाणार असली तर येऊ नको आमच्या घरी, ततच राहा. आणि परत मला योजना मॅडम होते, त्यांनी म्हटले कोण तुला नाही सांभाळत राह, मी तुला सांभाळतो ये म्हटले. आणि त्यांनी लई सगळ्यांनी समजून घेतले मॅडम. आणि मला काहीच कळत नाही होते, लई त्यांनी सगळ्यांनी समजून सांगितले. सर त्यावेळेला आमच्या मालकांच्या दवाखान्याचं काय बिल आहे तेवढं बिल दिलं, सगळं संपूर्ण बिल दिलं. माझ्या मुलांना शिक्षण शिकवलं, सगळं पेन वही कपड्यापासून सगळं माझ्या मुलांना मदत केली. मला खायला अन्न मिळत नव्हतं त्यावेळेला, इसली माझी परिस्थिती गंभीर होती. तसल्यात मला सरांनी आम्हाला मदत केली. मग माझी मुलं आता सध्या एकटा इमान मेकॅनिक आहे, सून एक सर्व्हिसला आहे. माझा सून पण शिक्षण इथंच झाले, माझ्या 2 मुलांचं शिक्षण इथंच झालं. सगळ्या माझ्या मुलांचं हे सगळं ते पाठवत करून माझी मुलं आता सध्या सर्व्हिसला आहेत. सरांच्या पुण्याने माझं सगळं चांगलं झालेलं आहे. सर नाही ते देव अवतार माणूस आहे. मला तर असं इतकं मला हे वाटते, बोलायचं मला हे होत नाही. मुलालाही त्यांनी मदत केलेली आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक सिच्युएशनला टेलर मेड सोल्युशन देतो. म्हणून आम्ही काय करतो, ज्यावेळी ज्यांना जे गरज आहे तेवढं उपलब्ध करायचं आणि हळूला बाजूला व्हायचं. येरळा प्रोजेक्ट सोसायटीने इथे जेव्हा कामाला सुरुवात केली त्यावेळेला इथला हा सगळा भाग, परिसर, माळरान आणि स्कॅटर्ड वस्ती म्हणजे लांबच्या वस्ती असायच्या. या सगळ्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचायचं म्हणल्यानंतर आमचा स्टाफ त्या वस्तीवरती जाऊन तिथल्या लोकांना गोळा करून जेव्हा एखादी गोष्ट सांगेल, म्हणजे तो अवेअरनेस असेल किंवा कुठल्या तरी आपल्या एखाद्या प्रोजेक्टबद्दलची माहिती असेल, तेव्हा ती लोकांपर्यंत जायची. जेव्हा मी लहानपणापासून रेडिओ ऐकत होते आणि म्हणजे मी कल्पनासुद्धा करू शकले नाही की मी रेडिओवर बोलू शकेन किंवा मी आरजे होईन. मग त्यावेळेस सरांना मी म्हटलं की हो मी करेन, म्हटलं मी प्रयत्न करीन म्हटलं. तर सर बोलले की तुला त्यासाठी ट्रेनिंग घ्यावं लागेल आणि ते ट्रेनिंग तुला सांगलीला येऊन द्यावं लागेल. मग मी सांगलीला गेले. 4 थोडे दिवस ट्रेनिंग मिळालं. त्यानंतर मी ते हळूहळू येऊ लागले
आणि पुढे लग्न झाल्यानंतर परत सांगलीच्या स्टुडिओला जॉईन झाले. आता या रेडिओला जवळपास 10-11 वर्ष होत आहेत सुरू होऊन. तेव्हापासून हे कम्युनिटीच्या बरोबर कम्युनिकेशन करण्यासाठीचं माध्यम म्हणून आम्ही हा रेडिओ वापरतो. 91.2 ಸಾಮುದಾಯಿಕ ರೇಡಿಯೋ ಎರಳಾವಾಣಿ ಕೇಳಿದ್ರು ಎಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ಮಾಧುರಿಯ ಆತ್ಮೀಯ ನಮಸ್ಕಾರ ಮತ್ತು ನಮ್ಮ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಾಗ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರದು ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ. ಸ್ನೇಹಿತರೆ, 2023 ಈ ವರ್ಷ ಮಿಲೆಟ್ಸ್ ಇಯರ್ ಅಂತ ಘೋಷಿತ ಆಗ್ಯದ. ಅಂಥದ್ರಾಗ ಈಗ ನಮ್ಮ ಆಹಾರದಾಗ ಇರ್ತಿರೋ ಎಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ಥರದ ಕಾಳು ಕಡಿ ಧಾನ್ಯಗಳು ಅದ್ರಾಗ ಮಿಲೆಟ್ಸ್ ವರ್ಗದಾಗ ಜ್ವಾಳ, ಗೋಂಜ್ವಾಳ, ವರದಕ್ಕಿ, ನಾಚಣಿ ಈ ಎಲ್ಲ ಧಾನ್ಯಗಳು ಬರ್ತಾವ. ಈ ಎಲ್ಲ ಧಾನ್ಯಗಳ ಸಮಾವೇಶ ನಮ್ಮ ಆಹಾರದಾಗ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಮೇಲೆ ಅದರ ಏನು ಒಳ್ಳೆ ಪರಿಣಾಮ ಆಗ್ತಾವ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಾಗಿಂದ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದದ. येरळानं इथल्या शेतीचं स्वरूपच बदलून टाकलं. संस्थेने स्वतः काही जमिनी प्रयोगासाठी घेतल्या. त्यात वेगवेगळी पिकं घेऊन इथल्या वातावरणात काय पिकेल काय नाही हे जाणून घेतलं. मालाला भाव आणि बाजारपेठ कशी मिळेल हेही त्यांनी अभ्यासपूर्वक व शेतीशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाने समजून घेतलं आणि नंतर ते स्थानिक शेतकऱ्यांना करून दाखवलं. विशेषतः आम्ही ड्रॅगन फ्रूट हे आपल्या भागामध्ये माहीत नसलेलं फळ असल्यामुळं त्या फळाचं मार्केटिंग कसं करू शकू आपण. जे होलसेलर आहेत त्या होलसेलर लोकांना आम्ही मोटिवेट केलं. त्यानंतर रिटेलर्स जे सांगलीमध्ये आहेत त्या सगळ्यांना बोर्ड्स करून दिले. 2 वर्षापूर्वी फक्त सांगली मार्केटमध्ये आम्ही 400 टन ड्रॅगन फ्रूट विकू शकलो. मागच्या वर्षी ते जवळ 700 टन विकलं. आणि सांगली हे ड्रॅगन फ्रूटचं एक हब झालं आहे. शेतकरी म्हणजेच गावकरी स्वावलंबी झाला की गाव आपल्या पायावर उभं राहतं. त्यांना शेतीला जोडधंदा दिला, योग्य मार्केट दिलं की इथल्या माणसांना बाहेर जाण्याची गरजच पडणार नाही. हे जाणून येरळाने कुक्कुटपालन, शेळीपालन यासारखे जोडधंदे इथल्या शेतकऱ्यांना शिकवले. संस्था 22 गावामध्ये आता सध्या काम करते शेळी प्रकल्पाचं. मग शेळी प्रकल्प म्हणजे आपण महिलांना प्राधान्य देतोय. विधवा, परित्यक्ता, निराधार व अत्यंत गरीब गरजू अशा महिलांना आपण शेळीचं युनिट देतोय. शेळीचं उत्पन्नातून आपलं स्वतःचं घर चालावं हा आमचा एक उद्देश आहे. पहिल्या वर्षी जवळजवळ 300 महिलांना 5+1 म्हणजे 5 शेळ्या 1 बोकड असं युनिट आपण मोफत दिलेलं आहे. कुठलाही प्रोजेक्ट घेत असताना आपण प्रत्यक्ष घरी जाऊन बेसलाईन सर्वे करतोय, प्रशिक्षण देतोय. आता आम्ही ज्या लाभार्थ्यांना देत होतो ते आपण विधवा, परित्यक्ता, निराधार असे आम्ही महिलांना देतोय. शेळीच्या उत्पन्नापासून मिळालेलं म्हणजे काही जणांना अगोदर सुरुवातीला मोबाईल नव्हते, काही वेळेला मोबाईल घेतले. काही जणांनी काय केले, मुलींचं शिक्षण व्यवस्थित केले. काही जणांनी मुलींच्या म्हणजे लग्नासाठी सुद्धा खर्च केलेले आहेत. प्रत्येक सणाला म्हणजे नवीन कपडेसुद्धा खरेदी करत नव्हते. ह्या वेळेला त्यांनी व्यवस्थित कपडे नवीन खरेदीसुद्धा प्रत्येक सणाला करत होते. आणि काही जणांनी अगोदर कसं होते, झोपडी म्हणजे कच्चे म्हणजे पालापाचोळा किंवा ऊसाचं पाला. आता ते स्वतः पत्र्याचे शेडसुद्धा म्हणजे व्यवस्थित बनवून घेतलेले आहे. आणि काही जणांनी स्वतः घरामध्ये अगोदर शेणानं सारवत होते, आता व्यवस्थित परशी घालून घेतले आहेत, म्हणजे घरसुद्धा म्हणजे दुरुस्तसुद्धा करून घेतले आहेत. असे काही ना काही तर फरक म्हणजे पडलेलं आहे. गरिबाचं ते ATM म्हणायला काही हरकत नाही. येरळा प्रोजेक्टतर्फे आपण परसातील कुक्कुटपालन हा प्रोजेक्ट राबवतो. हा प्रोजेक्ट राबवत असताना ह्यामध्ये विधवा, परित्यक्ता, देवदासी किंवा कुपोषित एखादी फॅमिली किंवा लहान मुलं असतील आणि व्यसनी पुरुष माणूस असेल, करतो कोण नसेल, तर त्याही महिला आम्ही या प्रोजेक्टमध्ये सामील करतो. ह्या भागात सूट होणारा असा आम्हाला गिरिराज पक्षी आम्ही इथं आणला. 40 मादी 1 नर असं 45 पक्षी, 1 पिंजरा, पाण्याची टाकी. स्त्रियांना मदत करताना ह्या पोल्ट्री प्रोजेक्टमध्ये घेत असताना प्रथम आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. ऑलरेडी त्यांना देशी कोंबड्या पाळत असल्यामुळे त्यांना माहीत असते, परंतु ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं की बाबांनो हा पक्षी आणल्यानंतर आठवड्यातून एकदा थोडासा पाण्यामध्ये गुळाचा खडा ठेवला पाहिजे किंवा 15 दिवसातून मध्ये दही कांदा घातला पाहिजे किंवा ते जे पाणी ठेवतो त्याच्यात 1 लसणाची कुडी, हळदीची चिमट सोडली म्हणजे ते निर्जंतुक होतं आहे. ज्यावेळी त्यांना अडचण येत होती त्या आम्हाला रेडिओवरून पण कॉन्टॅक्ट करत होत्या किंवा आमचे फील्ड वर्कर राहुल असायचा, संभा असायचा,
ह्यांच्याबरोबर काही अडचणी असल्या तर लगेच फोनवरून आम्ही त्यांना अडचणी सॉल्व करत होतो. आम्ही अशा 300 लाभार्थ्यांना आम्ही पिंजरा, कोंबड्या अशा महिलांना आम्ही 300 जणींना हे दिलेलं आहे प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट गेले 9 वर्ष चालू आहे. त्यामुळं त्यांना स्वावलंबन झालं. स्वतःचे कमीत कमी एक कोंबडी विकली तर त्यांना 500-600 रुपये तर सगळे मिळतात. स्वतः उभवून त्यांनी साखळी पद्धतीने चालू करून त्यांची घरची परिस्थिती किंवा मुलांचे छोट्या मोठ्या अडचणी त्यांनी पार पाडलेल्या आहेत. दुष्काळी भागात काम करताना लोकांना जेव्हा शेतीमध्ये काम नसतं तेव्हा काही इतर जोडधंदे देऊन त्यातनं त्यांना उभं करण्याची गरज असते. अशा वेळेला पोल्ट्री हे खरं म्हणजे अतिशय सुंदर साधन आहे की ज्याच्यामध्ये फार काही तुमच्याकडे साधनांची उपलब्धता पाहिजे असं नसतं. या दृष्टिकोनातनं येरळाने सेंट्रलाइज एक पोल्ट्री युनिट सुरू केलं. ज्या वेळेला प्रथम मी सिंधुदुर्गला जाऊन ह्या पक्ष्यांची माहिती घेतली, जेणेकरून आपल्याला ह्या भागात ह्या सूट होण्यासाठी कमी खर्चात कमी वेळेत जास्त उत्पादन देण्याच्या दृष्टीनं आम्ही पक्षी सिलेक्ट करत होतो. त्यानंतर आम्ही हा गिरिराज पक्षी सिलेक्ट केला. ह्या भागात तो सूट पण झाला. ज्या वेळेला पक्षी इथं आणला त्यावेळेला सुरुवातीला ते वजन जास्त झाल्यामुळं त्याची जाडीमुळं त्याला उडता येत नव्हतं. त्यामुळं मॉर्टॅलिटी वाढली. लाभार्थींना त्याच्यापासून फायदा कमी व्हायला लागला. मग हा फरक आम्हाला कमी करण्यासाठी आम्ही हॅचरीजशी चर्चा केली. नंतर हे आम्ही हॉलंडला जिथं गेलेलो त्यांच्याशी चर्चा केली. त्याच्यानंतर काय पर्याय करायचा याचा विचार करून आम्ही देशीवर संकरित असं एक ब्रीड तयार केलं आणि ते ब्रीड आत्ता हे आपल्याजवळ चालू आहे आणि हे कंटिन्युअस ह्या भागात सूट पण झालं आहे आणि ह्या लोकांना त्याचा फायदा पण होतो आहे. काय तर सगळ्या कुणी दिल्या काय येरळावाल्याने दिली त्या किती दिवस झाले देऊन आता 4-5 वर्ष झाली. कोंबड्यापासून आम्ही नको कोंबड्या सांभाळतोय, बारकीची मोठी करतोय, त्याची अंडी घातलेली विकतो आणि खर्च भाव करतो घरचा. परत पोरांना काय लागतंय ते शाळेला थोडं भाव करतो. खर्च रोजचे पैसे होते की अंडी आम्ही अंडी विकतो, थोडी बाहेर खर्च भागवतो अंडी विकून. त्यातच आमचं चालतंय अंड्यातच. आणि बारकी कोंबड्या विकतो अजून परत जास्त झाल्या तर थोडे आम्ही घरी ठेवून घेतो. असं करतोय कोंबड्यांचा फायदा तोटा. महिलांना बाहेर गावाहून आल्यावर मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत येण्यासाठी 4-1 किलोमीटरची पायपीट करावी लागे. स्त्रियांसाठी घराबाहेर पडण्याचा मार्ग खडतर होता. तो सोपा व्हावा म्हणून येरळा संस्थेने ई-बाईक सखी कल्पना राबवली. ज्यावेळेस ई-बाईक सखी इथं नव्हती त्यावेळेस महिला स्टँडवर तास, अर्धा तास, 2 तास वाट बघत होत्या. ई-बाईक सखी आल्यापासून त्या महिलांना कसं आता आमचे बोर्ड लावलेले आहेत, त्या बोर्डवरती नंबर आहेत आमचे, त्या नंबरला कॉल करतायत आणि मग ते फोन करून आम्ही विचारतो, त्यांची सगळी विचारपूस करतो. तुम्हाला कुठं जायचं आहे, कुठंपर्यंत म्हणजे सोडायचं आहे, तुमच्याजवळ ओझं कितीपर्यंत आहे, तुम्ही एकटाच आहे का, लहान बाळ वगैरे आहे, असं सगळी माहिती विचारून आम्ही त्यांना नेऊन पोच करून येतो. सर ई बाईक मॅडम आल्या तेव्हापासून आम्ही त्यांच्याबरोबर म्हणजे कुठं पण फिरू शकतो आणि सेफ्टी असं वाटतं आम्हाला त्यांच्याबरोबर फिरताना. चालत जाण्यापेक्षा ई बाईक ही आमची मैत्रीणच आहे. आता कसं आमच्याकडे ओझं असतं, लहान बाळ असतं, त्यांना कसं आम्हाला सोय ते व्यवस्थित वाटते. यासोबतच या भागातील पुढची पिढी घडवण्याचं काम येरळा संस्थेनं केलं. अद्ययावत शाळा सुरू केली. ही शाळा करताना पहिल्यापासूनच ही डिजिटल शाळा म्हणजे ही आपल्या महाराष्ट्रातली ग्रामीण भागातली पहिली डिजिटल शाळा अशी विकसित केली. म्हणजे तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग ह्या शाळेमध्ये केला. हे करताना ह्या भागातल्या 22 गावातल्या ज्या इतर माध्यमिक शाळा आहेत त्या शाळांच्या सबलीकरणासाठी सुद्धा आम्ही बऱ्याच शाळांना वर्गखोल्या बांधून दिल्या. त्यानंतर बऱ्याच शाळांना कॉम्प्युटर्स दिले आणि इतर अनेक गोष्टी ह्या शाळांच्या सबलीकरणासाठी केले. आपण आता येरळाच्या क्युरिओसिटी सेंटरमध्ये आहोत. क्युरिओसिटी सेंटर हे आम्ही 2007 साली सुरू केलं. हे सुरू करायचा मुख्य उद्देश म्हणजे ह्या भागातली जी मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांची शिकण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. काहीतरी ॲक्टिव्हिटी करत शिकणे हे त्यांचं या पद्धतीने शिकणं हे त्यांना खूप ॲप्रिशिएट होतं किंवा खूप लवकर ते शिकतात त्या पद्धतीने. हे क्युरिओसिटी उभं करण्यापूर्वी आम्ही जगातली
बरेच सेंटर्स पाहिली जे ह्या पद्धतीने काम करत होते आणि त्यानंतर त्याचा 2 वर्ष अभ्यास करून आपल्या भागात आपल्या विद्यार्थ्यांना काय गरजेचं आहे हे बघून याच्यातलं प्रत्येक एक्झिबिट हे त्या पद्धतीनं आम्ही डिझाईन केलं आणि ते त्या पद्धतीने तयार केलं. रोजगारासाठी बाहेरगावी कामावर जाणाऱ्या आईबापासोबत पोरांचे सुद्धा हाल व्हायचे. अख्खं कुटुंब भटकंतीवर असायचं. त्यामुळे 3री 4थीच्या पुढे शिकणं इथे खिचगंटीतही नव्हतं. मुलींच्या शिक्षणाबद्दल तर अजूनच वाईट अवस्था होती. ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करून अभ्यास करून एक सायकल बँक नावाची संकल्पना इथं रूढ केली. म्हणजे मुली ज्या 6वी 7वी नंतर गळत होत्या त्यातल्या बऱ्याच मुली आता ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत शिकतात. आत्तापर्यंत ह्या भागामध्ये जवळजवळ 1080 सायकली मुलींना दिल्यात. याच्यातच पुढं जाऊन 10वी 12वी इथं केली आहे. त्या मुलींसाठी आम्ही सांगलीमध्ये त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी मुलींचं हॉस्टेल केलं. म्हणजे मुलींना शिक्षणामध्ये ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणी सगळ्या दूर केल्या. त्यामुळं मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण ह्या भागातलं खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. एक मुलगी शिकली, घरातली मुलगी शिकली की एक कुटुंब सुशिक्षित होतं. तशी ह्या भागातली अनेक कुटुंब आता सुशिक्षित झालीत. आपण आता येरळा प्रोजेक्ट सोसायटीच्या लेडीज रिसोर्स सेंटरमध्ये आहोत. 2017मध्ये या रिसोर्स सेंटरची स्थापना करण्यात आली. याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की या भागात बऱ्याच मुलींना अभ्यासासाठी वेगळी रूम नाही. कारण छोटी छोटी घरं आहेत, शेतकरी कुटुंब आहेत किंवा मजूर कुटुंब आहेत. त्यामुळे 1-2 खोल्यांचं घर असतं आणि त्याच्यामध्ये 8-10 लोक राहत असतात. तर या मुलींना अभ्यासाला स्वतंत्र रूम मिळावी किंवा कधी त्यांना क्रिकेटची मॅच बघता यावी, बातम्या बघता याव्यात. काही मुलींचा हेल्थचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना तसं आराम करता यावं, या उद्देशानं संस्थेने ह्या रिसोर्स सेंटरची उभारणी 2017ला केली. खरं तर ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण हे सर्व एकत्र कुठंच पाहायला मिळत नाही. ही एकमेव अशी शाळा आहे की ह्या डिजिटल लॅब म्हणा, सायन्स लॅब म्हणा, कम्प्युटर लॅब म्हणा आणि क्युरिओसिटी सारखं सेंटर, त्याचबरोबर मुलींच्यासाठी रिसोर्स सेंटर आहे, त्याचबरोबर रेडिओ आहे की जिथं रेडिओ जॉकी आम्ही फक्त रेडिओवरून बोललेलं ऐकतो, पण आमचे विद्यार्थीसुद्धा तिथं जाऊन काम करून रेडिओ जॉकीचा अनुभव घेतात. आणि सायन्ससारखे विषय अगदी खेळण्यासारखे हाताळतात आणि त्याच्यातून एक सायंटिस्ट ज्या पद्धतीनं तर्कवितर्क करतो त्या पद्धतीने विद्यार्थी तर्कवितर्क करतात आणि त्यांच्याबरोबर मुलांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना उत्तरं देता देता आम्हाला सुद्धा अगदी मोठं झाल्यासारखं वाटतं. शिक्षणाचे वेगवेगळे उपक्रम येरळाने राबवले. एक मोठी विज्ञाननिष्ठ शाळा इथे उभी केली. इथल्या मुलांना सर्व प्रयोग स्वतःहून करून पाहण्याची एक सवयच लावली. त्याद्वारे त्यांच्यात इथल्या मुलांच्या मनात शहरी भागाबद्दल असणारा न्यूनगंड कुठल्या कुठे पळून गेला. घोकमपट्टी करून शिक्षण घेणाऱ्या पद्धतीसमोर ही प्रात्यक्षिकातून शिकणारी मुलं उजवी ठरू लागलीत. आता एक सामान्य गावातला विद्यार्थी ते वेगवेगळ्या स्तरावर उच्च पदावर रुजू होण्यापर्यंतचा प्रवास इथल्या मुलांनी पूर्ण केलाय. इथला एक विद्यार्थी तर एरोनॉटिकल इंजिनियर झालाय. मुलांनी शिकावं, मोठं व्हावं आणि पुन्हा आपल्या गावाकडेही लक्ष द्यावं. इथे येऊन गाव कसं पुढे नेता येईल यासाठी काम करावं हे या संस्थेनं इथल्या मुलांच्या मनात रुजवलंय. या सगळ्या दृष्टिकोनातनं आणि या भागाचा विकास व्हायला हवा असेल तर शिकलेल्या मुलांनी इथं परत यायलाच पाहिजे. त्याशिवाय इथला विकास होणार नाही हे लक्षात ठेवून शिकवताना आम्ही या मुलांना सांगितलेलं असतं की तुम्ही इथं शिका, बाहेर शहरात जाऊन चांगला अनुभव घ्या आणि परत आपल्या गावासाठी इथे येऊन काम करा. आता या गावाचा विकास या मुलांच्या हातात आहे आणि हेच आम्हाला पाहिजे आहे. पर्टिक्युलर हा भाग जो आहे हा भाग उस्मानाबादी शेळ्या आणि या भागाचे स्पेशली असलेली माडगेळ मेंढी ह्या दोनच्या बाबतीत हा भाग प्रसिद्ध आहे. त्यापैकी उस्मानाबाद शेळी, कारण मेंढी हे फिरतं जनावर आहे, एका ठिकाणी ते स्थानबद्ध राहत नाही. मग तेवढ्यासाठी शेळीचा विकास करावा या हेतूनं राजस्थानमध्ये अजमेरपासून 70 किलोमीटर अंतरावर एका गावात 12,000 पॉप्युलेशन आहे शेळ्यांचं. आणि तिथून आम्ही 4 ते 6 महिने वयाच्या आणि सरासरी 20 ते 25 किलो वजनाच्या असे खरेदी केले
आणि ते इथं आणले. इथं आणून उस्मानाबादी टू सिरोही हे क्रॉसिंग केलं. उस्मानाबादी ही ब्रीड जर अपग्रेड केलं तर त्याच्यापासून मिळणारी जी संतती आहे ती चांगल्या गुणांची, म्हणजे वजन लवकर वाढतं आणि दूध 1.5 लिटरपर्यंत दूध देते. शिरोळेचा 10 ते 12 शेळ्या, एक नर असे शेळी पालनासाठी दिला आपल्या या परिसरामध्ये वाढवण्यासाठी, आणि आम्हाला उत्पन्न चांगले मिळाले त्याच्यापासून, म्हणून आम्ही हे शेळी पालन प्रोजेक्ट करतो. येरळा या भागात आल्यानंतर गावात झालेला सकारात्मक बदल पाहिला की संस्थेत झटणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक वाटतं. आता असा हिरवागार परिसर पाहिला की कधी काळी इथे दुष्काळ होता का असे प्रश्न पडू लागतात. पण हे सहज शक्य नव्हतं. अशा सुकर आयुष्याचं स्वप्न गावकऱ्यांना दाखवणं आणि ते वास्तव्यात आणण्यासाठी संस्थेसोबत गावाचा सहभाग लागतो. 1 मिलियन ट्री प्लांटेशन म्हणजे 10 लाख झाडं जी लावतोय, 5,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण 10 लाख झाडं लावतोय. म्हणजे देवराई प्रोजेक्ट हे राबवण्यासाठी त्यांच्याकडे पाण्याची सोर्स आहे का बघतोय आपण, मग जागा आहे का, मग करू इच्छितात का, त्यांना आवड आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्या बेसलाईन सर्वेमधनं आपण ऑब्झर्वेशन करतोय. मग प्लांटेशन झाल्यानंतर आता इतर 950 सर्वसाधारण शेतकरी जे असतात त्यांना आपण खत, पाईप, रोपं वगैरे असं देतोय. पण ह्या महिला प्लॉट धारकांना आपण टाकी, स्टँड, ड्रीप हे का सगळं मटेरियल पूर्णपणे उपलब्ध करून जोडणीसहित आपण करून देतोय. झाड मिळाल्यापासून काय आपलं आता बाहेर राबायला जातो, झाड मिळाल्यापासून आम्ही आपलं इथंच आहे, आता जात नाही कुठं राबायला, इथंच आपलं करायचं, हे झाडांना पाणी सोडायचं, झाड जगवायचं, हेच करतोय. इथं आल्यानंतर सुरुवातीला ज्यावेळेस हे लाभार्थी ज्ञानदेव जाधव राहायला आले ते त्यांच्याच तोंडून सांगतात की इथं एकही झाड नव्हतं. आम्ही सुद्धा सर्वेला आलो त्यावेळी एकही झाड नव्हतं. आता जर आपण बघितलं त्यांच्या घराच्या अवतीभोवती एवढी झाडं झालीत की आपल्याला घर शोधावं लागतं. हा प्रकल्प आपल्या पुढच्या पिढ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. ह्या प्रकल्पाने ह्या भागातला म्हणजे जत, जालिहाळ ह्या परिसरातला जो इकॉलॉजी आणि बायोडायव्हर्सिटीमध्ये अतिशय वरदानकारक असा असणार आहे, म्हणून चा फरक होणार आहे. तो खूप महत्त्वाचा असेल आणि तो ह्या पुढच्या पिढ्यांना अतिशय वरदानकारक असा असणार आहे. मी नामदेव भाऊ येरळाबरोबर गेली 50 वर्ष आहे. माझं वय बी 50 वर्षाचं आहे. 30 वर्षापासून आमच्या खांद्यावर पालखी दिली आमच्या पहिल्या पिढीनं. तेव्हापासून आनंदच मिळतोय, प्रेमच मिळते आम्हाला. तर काय संस्थेनं काय प्रकल्प राबवला असतील काय सगळे आमच्या मित्रांनी सांगितलं, आमच्या ह्यांनी सांगितलं असेल मित्र डायरेक्टरांनी. मला काय सांगायचं नाही, म्हणजे प्रेम मिळालं म्हणजे प्रेम सांगायचं येत नाही, बोलायचं येत नाही, प्रेम नाही सांगता बोलता. एवढंच सांगेन संस्थेत माऊली म्हणते त्यात पसायला जाणार दुरतांची ते मिळताव विश्वसधर्म सुरेभाव जो जे वांचन तो ते लावून ज्याला जी पाहिजे ते कुठल्याला कुठले एक ही चाकरी नाही. ज्याला जी पाहिजे, जो गरजो आहे, ज्याला गरज आहे, ज्याला मदत पाहिजे त्याला द्यायचंच. प्रकल्प तेवढ्या पुरता नाही, घरकुल असेल, विहीर असेल, काय असेल, जे ज्याला पाहिजे ते आहे. ही 50 वर्षापूर्वी 50 ते 45 असेल त्या एवढी रोप लावली द्वारी कमलापूरला रोप लावला त्याचा वेळ केला गगनावरी अशा अवस्था आहे. तेव्हापासून आम्हाला जी जुनी माणसं भेटली, माणसं भेटल्या वेळा परिवारात आली, हेच आमची संपत्ती खरं. जालिहाळ या गावाने येराळा संस्थेला आदराचं स्थान दिलंय. तेही या कामात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गेले आणि हा कायापालट होत आहे. पिढ्यानपिढ्या विकासाची स्वप्नही न पाहिलेला इतिहास असलेल्या या भागातील ग्रामस्थ मंडळी येत्या 10 वर्षात किमान 100 तरुणांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याचा निर्धार करतात. या मंडळींमध्ये ही प्रेरणा निर्माण केलेल्या येरळा कुटुंबातील सर्वांच्या चेहऱ्यावर आता समाधान दिसतं आणि या भागातील ग्रामस्थांना भविष्यातील आव्हानांना संधीमध्ये परिवर्तित करून झपाट्याने बदलणाऱ्या जगात आपल्या कष्टाने, कौशल्याने व ज्ञानाने जागतिक उंचीची शिखरे सर करण्याची उमेद निर्माण करू शकलो याचा आनंदही आहे.